असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, परंतु माझ्या मते तर मला असं वाटतं त्या यशस्वी पुरुषामागे ना अनेक व्यक्ती उभ्या असतात. त्याला त्या यशाच्या मार्गावर नेण्यासाठी ना खूप जणांचा हातभार लागलेला असतो. मग त्याचे विरोधक असू देत, शत्रू असू देत, सगळ्यांनीच हातभार लावलेला असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कारण त्या वळणावरती नेण्यासाठी, ती प्रबळ इच्छा मनात आणण्यासाठी ना ते शत्रू आणि विरोधकच त्याला समर्थक करतात. माझ्या बाबतीत तर पूर्णपणे अगदी तसंच आहे. तसं तर आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष चालू होतं ते गुढीपाडव्याला. प्रत्येक दिवस आपल्याला सारखाच असतो म्हणा, नवीन सुरुवात घेऊन येत असतो तो आपल्याला. पण आपण माणूस हा प्राणी असा आहे ना की त्याला शिकवणीची फार गरज पडते. तसं बाकी प्राण्यांचं नसतं, त्यांना शिकवावं लागत नाही. पण माणसाचं तसं नाही आहे, सगळं विसरता येत नाही त्याला. पण वर्ष गेलं, आता सगळं तिथेच सोडूयात आणि नवीन काहीतरी सुरुवात करूयात. आणि जर ह्या लहानतोंडी काही मोठा घास गेला असेल तर तुम्ही मला माफ करा. आणि अजून एक गोष्ट, हसत राहा, खात राहा.